माय न्यू ब्लॉग. कशा आहात तुम्ही? आय होप सर्व बरे असतील. आणि मी चालली बाहेर. मस्त ते मेकअप केलं आहे. कसं वाटतं मेकअप मला सांगा कमेंट करून. ते लोक मेकअप करत नाही पण आज केले मेकअप. प्रॅक्टिस करते मेकअप करायची. आणि कसं वाटतं नक्की कमेंट करून सांगत होते. मी चालली, माझे मिस्टर चालले, आराध्या पण चालली आणि इथे बसून ना ती कॉर नावे करते. पूर्ण मेकअप सामान माझी हरवलं पूर्ण आणि आता परत ती मुले करते. तर कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा मला. अजून अर्धा मेकअप बाकी आहे माझा. टिकली वगैरे लावायची मला. पूर्ण मेकअप केल्यानंतर तुम्हाला भेटते मी. पूर्ण लुक तुम्हाला दाखवणार मी जाताना. आणि कुठे चाललेत नक्की बघा ब्लॉग एंड पर्यंत. सो गाईज झाली मी तयार आणि मी चालले आता बाहेर. बाहेर कुठे चालली तुम्हाला सांगून देते मी. माझे मिस्टर आहेत, त्यांचे मित्र त्यांच्या घरी गणपती बसलेत तर तिकडे चालली मी पाया पडायला. मी आराध्या आणि आनंद तर येते तोंडावर माझ्या. आनंद नाही येते. मी आराध्या आणि माझे मिस्टर चालले आणि आराध्या आणि माझे मिस्टर खाली गेलेत कारण की आराध्या भरपूर घाई होती जायची तर ती खाली गेली आणि मी तयार होत होती. ऑफकोर्स बायकांना तयार व्हायला टाइम लागतं तर मला पण टाइम लागला तयार व्हायला. तर गाईज गणपती बाप्पा आलेत सगळ्यांच्या घरी तर खूप बरं वाटते. खूप बघा खुशीचे दिवस आहेत आणि खूप प्रत्येक ठिकाणी आरतीचा आवाज नुसता कानामध्ये घुसतोय. नुसता आरती गणपती बाप्पाची होते. आणि चला आम्ही पण चालले देतच. तुम्हा सर्वांना माझ्या फॅमिलीकडून हॅपी गणेश चतुर्थी. सो गाईज निघाली मी. अजून नारळ आणि मिठाई घ्यायची आहे तर चला बघू कसं काय. तुम्हाला पण सांगते नेईल मी. चल. सो गाईज आम्ही आलो आता आणि देवाची पाया पडते गणपती बाप्पाची. खूप छान मूर्ती आहे आणि घरात बनवलंय त्या ताईंनी. दाखव त्यांनी दाखव त्यांना. खूप छान पण असं म्हणजे बघून इतकं बरं वाटतंय ना. हसमुख चेहरा आहे. खूप छान आहे. नटखट एकदम ना. कोण बोलणारच नाही की हाताने बनवले. भारी आणलं असं वाटतं. जरा पाया पडून घेते बाप्पाची. बघा हे तीन 3:30. सो गाई जेवायला बसले. गणपती बाप्पाचा प्रसाद नाही बोलू शकत नाही. आम्ही चालले होतो कारण की अजून 2-3 ठिकाणी मला जायचंय पण ठीक आहे. प्रसाद आहे. प्रसादला नाही बोलू शकत नाही. तरी आज तुम्ही पण जेवून घ्या. चला येतो आम्ही. बरं वाटलं भेटून. करत रे फोन वगैरे तुम्हाला. हो हा हो हे ना बोलली ना. चला या तुम्ही मग घरी. हो बघा ना तुम्ही युट्यूबवर माझं व्हिडिओ बघत नाही. बघा जरा आता बघा. माझ्याकडनं सगळी डिटेल हर टाइम घेऊन जातात. माझे व्हिडिओ घेऊन जातात. मी दाखवतो कधी दाखवतो. बाय. चला येते.
चला बरं वाटलं. चला मोरे साहेब. सो गाईज ह्यांना बघून बोला हे ह्यांची एज किती आहे कमेंट मध्ये सांगा. कमेंट मध्ये नक्की सांगा मला किती एज आहे. बघून बोलणार नाही ह्यांना मी सांगून तुम्हाला देते. यांची एज आहे 18 वर्षे है ना 18 आहे ना. कोण बोलणार का याला बघून. ऑलमोस्ट आता 6 फूट असतील. 6 फूट म्हणजे हाईट बघा यांची. मला वाटलं असेल मला 25 असेल 25 वगैरे. मला असं 25 असेल मध्ये असं वाटलं. पण मी जेव्हा ऐकलं ना की हे 18 वर्षाचे आहेत मी एकदम शॉक झाली. कारण की भरपूर लहान आहेत. म्हणजे आदित्य फक्त 2 वर्षच मोठे बस. माझा मुलगा आहे ना आदित्य त्याने फक्त 2 वर्ष मोठे बस. हाईट छान आहे बघा गाईज. म्हणून मध्ये खाय प्याय लक्ष द्या. काय खाल्लं तुम्ही काय तुम्ही ह्यांना दिलं खायला. सायकलिंग केलं तरी सायकलिंग एवढं होत नाही हो. त्यांची पण हाईट चांगली आहे ना. मम्मीची हाईट चांगली तुमची म्हणून तसं आहे. खूप छान आहे आणि पोरं पण खूप छान आहे तुमची. एकदम फॅमिली छान आहे तुमची. बरं वाटलं. चला बाय. काहीच आता आम्ही घरी आलो आणि बरं वाटलं खूप त्यांना भेटून सर्वांना. पोरं वगैरे त्यांना भेटून बरं वाटलं खूप. तर आता आली घरी मी. तर कसा वाटला हा ब्लॉग नक्की कमेंट करा. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.